नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Good morning to all of you. Okay. In today's lecture, we are going to discuss about the time management of physics paper for board examination. म्हणजे आजच्या लेक्चर्समध्ये आपण बोर्ड एक्झाम पेपरचा टाइम मॅनेजमेंट 180 मिनिट्सचा टाइम मॅनेजमेंट कसा करायचा आणि त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला बघायचा आहे. आणि हा जो टाइम मॅनेजमेंट आहे हा त्याच विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा 100% अभ्यास झालेला असेल त्यांना तर पुरेपूर होणारच आहे, पण ज्या विद्यार्थ्यांचा कमीत कमी अभ्यास आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पण याचा फायदा आहे. पण ज्या पण काही चुका होतात पेपरच्या वेळेस वगैरे या सर्व गोष्टींचं आपण प्रॉपर आजच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कशन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त मी जे काही सांगतोय ते प्रॉपर ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर ज्या टिप्स जे पॉइंट सांगितले जातील ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या चुका करू नका आणि जे काही चांगले पॉइंट्स असतील ते मात्र फॉलो करा, जेणेकरून आपल्याला फिजिक्समध्ये टाइम मॅनेजमेंट करून आपण फिजिक्समध्ये 70 आउट ऑफ मॅक्झिमम स्कोर आपला कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि त्या स्कोर करण्यासाठीच आज आपण डिस्कस करणार आहे टाइम मॅनेजमेंट फॉर फिजिक्स बोर्ड एक्झाम पेपरसाठी जो 180 मिनिट्स आहे. तर चला तर आपण स्टार्ट करूया की टाइम मॅनेजमेंट फिजिक्स. बघा, आपला 12 बोर्ड एक्झामचा फिजिक्स पेपर हा 70 मार्क्सचा असतो आणि त्यासाठी जो टाइम आपल्याला दिलेला असतो 180 मिनिट्स मीन्स 3 आवर्स. 180 मिनिट म्हणजेच 3 तास. आता ह्या 3 तासाचं आपल्याकडे प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे. दॅट्स कॉल्ड एज व्हॉट स्मार्ट वर्क. बिकॉज ऑफ दॅट 3 आवर्स हे तुमचे मेक्स युअर लाईफ परफेक्ट ऑर मेक्स अ मॅक्झिमम स्कोर इन फिजिक्स. तर त्यासाठी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे की टाइम मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की बरीचशी मुलं टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळे बरेचसे क्वेश्चनचे आन्सर्स लिहिता येत असून वेळेअभावी लिहू शकत नाहीत किंवा वेळ कमी असल्यामुळे मॅक्झिमम गडबडीमध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि दे मेक्स लॉट ऑफ मिस्टेक्स इन द पेपर. सो त्या मिस्टेक्स होऊ नये आणि आपला स्कोर कमी होऊ नये याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट्स आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा. तर तो कसा करायचा, काय करायचा याच्यावर आता आपण प्रॉपर डिस्कशन करणार आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, प्रॉपर ऐका आणि ते तुम्ही फॉलो करायचं आहे. तर आपला फिजिक्स पेपर 70 मार्क्स आहे, त्याला 180 मार्क्स असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन्सना फेस करायचं आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. आता त्यासाठी वेळ कसा दिला पाहिजे, कोणत्या गोष्टींसाठी वेळ दिला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग टू राईट द पेपर पहिला तुम्हाला त्या पेपरचं QPS करायचं आहे. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे QPS करून घ्यायचंच आहे तुम्हाला. ओके. आणि त्याच्याबद्दलचं जे डिस्कशन आहे हे आपण नेक्स्टच्या लेक्चर्समध्ये करणार आहे. म्हणजे टाइम मॅनेजमेंट नंतर आपण जे पेपरला काय करायला पाहिजे विदिन द लेक्चर्स ऑर विदिन द आपण काय म्हणू शकतो पेपरच्या टायमिंग मध्ये, बिफोर द पेपर, ड्युरिंग द पेपर, आफ्टर द पेपर, या सर्व गोष्टींवर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आता फक्त आपल्याला टाइम मॅनेजमेंट बघायचं तुम्हाला की 4 सेक्शनसाठी कसा प्रॉपर वेळ डिवाइड करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 180 मिनिट्स मध्ये त्यामध्ये तुम्हाला पहिला असतो सेक्शन फर्स्ट और सेक्शन ए. या सेक्शनसाठी टोटल 18 मार्क्स असतात. या सेक्शनसाठी टोटल 18 मार्क्स. म्हणजे या सेक्शन मध्ये 2 क्वेश्चन असतात. देर आर 2 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 MCQ असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ओके. आणि तिथे टोटल 10 क्वेश्चन्स असतात. 10 क्वेश्चन्स फॉर 10 मार्क्स. 10 questions for 10 marks. Then question number 2 असतो सेक्शन ए मध्ये VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर. 8 क्वेश्चन असतात फॉर 8 मार्क्स.
शॉर्ट क्वेश्चन असतात. तर सर्वसाधारणपणे फर्स्ट सेक्शन सॉल्व करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पर क्वेश्चन पर मिनिट झाला पाहिजे. म्हणजे सेक्शन ए मधील एक क्वेश्चन तुमचा 1 मिनिटामध्ये कव्हर झाला पाहिजे. पण आपण असं कन्सिडर करू की एमसीक्यू पर मिनिट आपण पकडू. म्हणजे तुम्हाला 10 एमसीक्यू सॉल्व करण्यासाठी तुम्हाला एमसीक्यू साठी 10 मिनिट्स आपण दिले. तर आपला सेक्शन ए मधील जो एमसीक्यू फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यासाठी आपण 10 मिनिट्स दिले. 10 मिनिट्स ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, क्वेश्चन प्रॉपर रीड करायचं आहे आणि त्याचं योग्य ऑप्शन लिहायचं आणि तेवढंच मेन्शन करायचं आहे, ऑप्शन्स मेन्शन करायचं आहे व्यवस्थित. तर त्यासाठी आपण पर क्वेश्चन पर मिनिट जर कन्सिडर केलं तर 10 मिनिटं आपल्याला वेळ लागेल. आणि आपण जो VSA आहे ज्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स आहेत असं आपण कन्सिडर करू की त्या जे 8 क्वेश्चन्स आहेत त्या 8 क्वेश्चन्स आपल्याला लिहिण्यासाठी पर क्वेश्चन 2 मिनिट लागते. सो 8 क्वेश्चन्स आहेत, 8 2 जार 16 मिनिट लागले. म्हणजे तुम्हाला VSA हा क्वेश्चन लिहिण्यासाठी 16 मिनिट्स लागतील. किती मिनिट्स लागतील? 16 मिनिट्स लागतील. म्हणजे इथं 10 मिनिट्स आणि इथं 16 मिनिट्स. म्हणजे ज्यांचं परफेक्ट प्रॅक्टिस आहे, स्टडी आहे किंवा ज्यांना मॅक्झिमम स्कोर करायचा आहे त्यांच्याकडे मिनिमम या टायमिंग मध्येच तुमचे क्वेश्चन कव्हर होणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट आहे की एमसीक्यू हा 10 प्लस हा VSA 16 मिनिट्स मीन्स पहिला सेक्शन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 26 मिनिट हा एवढा टाइम पाहिजे. म्हणजे इथं टोटल जो टाइम आहे टोटल टाइम जो आहे तो फॉर सेक्शन ए साठी 26 मिनिट असेल और 26 मिनिट्स मध्येच आपला कव्हर झाला पाहिजे. त्यानंतर बघा तुम्हाला सेक्शन बी येतो. विच वन? सेक्शन बी. दॅट सेक्शन बी कॅरीज 12 क्वेश्चन्स फॉर 16 मार्क्स साठी असतात. म्हणजे हा सेक्शन बी टोटल 16 मार्क्स साठी आहे. 12 क्वेश्चन्स असतात. देर आर टोटल 12 क्वेश्चन्स बट 12 आउट ऑफ आपल्याला फक्त 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मीन्स अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स. 8 क्वेश्चन्स आपल्याला 16 मार्क्ससाठी. आता आपण इथं कन्सिडर करू की एक क्वेश्चन्स आपल्याला इथं लिहिण्यासाठी हा सेक्शन बी मधील एक क्वेश्चन्स आपल्याला लिहिण्यासाठी सर्वसाधारणपणे 6 मिनिट एका क्वेश्चन साठी आपल्याला लागले. 6 मिनिट आपण 6 मिनिट कन्सिडर करूया फॉर 1 क्वेश्चन. सो 8 क्वेश्चन्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे इथं कीप इट माइंड 6 मिनिट पर क्वेश्चन. सर्वसाधारणपणे 6 मिनिटांमध्ये एक क्वेश्चन तुमचा इथं कंप्लीट होणं गरजेचं आहे. 6 मिनिट्स फॉर 1 क्वेश्चन और पर क्वेश्चन आपण म्हणू शकतो. सो देर आर टोटल 8 क्वेश्चन्स. सो 8 6 जार 48 मिनिट्स. सो वी कॅन राईट हियर 8 क्वेश्चन्स multiplied by 6 minutes is equal to 48 minute. सो फॉर सेक्शन बी साठी आपल्याला सर्वसाधारणपणे किती मिनिट्स लागले पाहिजेत? 48 मिनिट्स. 48 मिनिट्स मध्ये सेक्शन बी कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे टोटल 8 क्वेश्चन्स जे आहेत हे आपले इथं सॉल्व्ह झाले पाहिजेत. सो लक्षात ठेवा टोटल जो टाइम आहे फॉर सेक्शन बी साठी to get the 16 marks there is a 48 minutes. This is the total time for what? सेक्शन बी साठी येतो. म्हणजे इथं परत लक्षात ठेवा 6 मिनिट्स पर क्वेश्चन आहे. असे टोटल तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 48 मिनिट्स सेक्शन बी साठी असेल. त्यानंतर येणार आहे सेक्शन सी. सेक्शन सी. That section C for 24 marks carries 24 marks. म्हणजे हा सेक्शन आपल्याला टोटल 24 मार्क्स साठी विचारला जातो. इथे देखील 12 क्वेश्चन्स असतात आणि 12 आउट ऑफ आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत.
any 8 means attempt any 8 questions. Attempt any 8 questions. आता इथले मात्र क्वेश्चन्स थोडेसे लेंदी लॉंग आहेत, बट आपण याला टाइम कन्सिडर करूया अबाउट 8 मिनिट्स. 8 मिनिट आपण कन्सिडर जर केलं तर इथं 8 मिनिट पर क्वेश्चन, 8 मिनिट पर क्वेश्चन. So there are total 8 questions. So 8 multiplied by 8 is equal to 64 minutes. म्हणजे तुम्हाला सेक्शन सी कंप्लीट करण्यासाठी जो टोटल टाइम असेल, टोटल टाइम जो असेल तो 64 मिनिट्स आहे. सो कीप इट माइंड, सेक्शन सी साठी 8 क्वेश्चन्स आपल्याला प्रॉपर वेनी जर कंप्लीट करायचे असतील तर आपल्याला टोटल 64 मिनिट्स मध्ये हा सेक्शन झाला पाहिजे. मीन्स 1 क्वेश्चन्स फॉर 8 मार्क्स असे आपल्याला टोटल किती 64 मिनिट्स मध्ये हा सेक्शन कंप्लीट झाला पाहिजे. दॅट्स अ थर्ड सेक्शन आला. ओके, अँड द लास्ट फोर्थ सेक्शन, सेक्शन डी जो आहे, सेक्शन डी, that section D carries 12 marks. याला 12 मार्क्स आहेत. देर आर टोटल 5 क्वेश्चन्स. आपण एका लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे की तिथे टोटल 5 क्वेश्चन्स असतात. त्याचं नेचर वगैरे आपण बघितलेलं आहे. ओके, जर बघितलं नसेल तर परत तुम्ही लक्षात घेऊ शकता ते. देर आर टोटल 5 क्वेश्चन्स. 5 आउट ऑफ आपल्याला अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन. इथे आपल्याला फक्त 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स. आपण इथं कन्सिडर करूया की 10 मिनिट्स पर क्वेश्चन, 10 मिनिट्स पर क्वेश्चन, 10 मिनिट्स पर क्वेश्चन. सो देर आर 3 क्वेश्चन्स. 3 multiplied by 10 minutes is equal to 30 minutes. मीन्स सेक्शन डी आपल्याला कंप्लीट करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो टोटल जो टाइम आहे तो टोटल टाइम आहे 30 मिनिट. आता आपण बघूया की टोटल टाइम किती होतो. टोटल टाइम आपल्याला 180 मिनिट्स आहे. त्यापैकी बघा आपण सेक्शन ए साठी, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी परत एकदा बघूया. बघा, सेक्शन सी साठी आपल्याला 64 मिनिट्स लागतात. सेक्शन बी साठी 48 मिनिट्स लागतात. त्यानंतर सेक्शन ए साठी आपल्याला 26 मिनिट लागणार आहे. तिकडे आपण टाइम लिहिलेला आहे. देर आर टोटल 26 मिनिट्स. म्हणजे 26, 48, त्यानंतर 64 अँड लास्ट वन 30 मिनिट. म्हणजे आपण टोटल टाइम काउंट करूया. आता टोटल टाइम काउंट करूया. आता आपण कसं आहे बघा, आपण 4 सेक्शन घेतलेले. देयर इज अ फर्स्ट सेक्शन, सेक्शन ए. सेक्शन ए साठी टोटल होता 26 मिनिट. त्यानंतर सेक्शन बी, सेक्शन बी साठी होता 48 मिनिट. सेक्शन सी त्याच्यासाठी होता 64 मिनिट. ओके, 26, 48 अँड 64 अँड लास्ट सेक्शन होता सेक्शन डी. दॅट सेक्शन डी कॅरीज 30 मिनिट्स फॉर सेक्शन डी होता. आता आपण जर टोटल टाइम काउंट केला, टोटल टाइम आपण काउंट करू शकतो. 6 + 8 + 4 इज नथिंग बट व्हॉट 18. राईट 8, कॅरी 1. 3 + 7, 7 + 6, इट्स अँड 13. 13 + 6, 168. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टोटल टाइम 180 आउट ऑफ आपला 168 मिनिट्स टोटल टाइम जातो प्रॉपर पेपर कंप्लीट करण्यासाठी. जर तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर न गडबड करता तुमचा पेपर हा या टायमिंग मध्ये कट टू कट कंप्लीट झाला पाहिजे. आता
180 मिनिट आउट ऑफ 168 मिनिट हे तुमचे प्रॉपर या प्लॅनिंग नुसार गेले, तर अजून आपल्याकडे 12 मिनिट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या 12 मिनिट्स रिमेन 12 मिनिट्स आपल्याला रिमेन 12 मिनिट जे आहे याचं देखील आपल्याला प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे. या 12 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला पेपर जो आन्सर पेपर आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे. काय करायचं आहे? आन्सर पेपर अनालिसिस. म्हणजे तुम्ही जेवढे क्वेश्चन्स लिहिलेले आहेत त्यांना आपण प्रॉपर नंबर टाकलेले आहेत का, ओके. त्यानंतर आपण प्रॉपर पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे का, हायलाइट केलेले आहेत का पॉइंट्स, क्वेश्चन मार्किंग केलेलं आहे का, प्रॉपर ज्या काही गोष्टी आहेत हे करण्यासाठी, शिवाय आपला कोणता क्वेश्चन लिहायचा राहिलेला आहे किंवा न राहिलेला नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लास्ट 10 to 12 मिनिट्स मध्ये कंप्लीट करायचे असतात, जेव्हा वॉर्निंग बेल होते त्यानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वॉर्निंग बेल झाल्यानंतर मॅक्झिमम काय करतो, तर एमसीक्यूज वगैरे राहिलेले क्वेश्चन्स पटपट गडबडीत लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर तसं करायचं नाही. मी या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. काय चुका होतात, काय चुका होऊ नये तुमच्याकडून किंवा करू नये, कोणती काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टींवर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली अबाउट व्हॉट टाइम मॅनेजमेंट, पेपर टाइम मॅनेजमेंट, ही तुम्हाला प्रॉपर करायची आहे. हे जे लास्टचे 12 मिनिट्स आहेत हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेच पाहिजे, द्यायलाच पाहिजेत. आणि बाकी सगळ्या सेक्शन ए असेल 26 मिनिटांमध्ये झालाच पाहिजे, सेक्शन बी असेल 48 मिनिट्स मध्ये, सेक्शन सी 64 मिनिट्स मध्ये आणि सेक्शन डी 30 मिनिट्स मध्ये. हे जर प्रॉपर होत असेल, ज्या मुलांना आउट ऑफ स्कोर जायचं आहे, म्हणजे 70 आउट ऑफ 65, मोर दॅन 65 मार्क्स स्कोर करायचा आहे, त्यांच्यासाठी मात्र ह्या टाइम मॅनेजमेंट असणं गरजेचंच आहे. विदाउट टाइम मॅनेजमेंट होऊ शकत नाही. नाहीतर यू कॅन मेक लॉट ऑफ मिस्टेक्स. जर तुमच्याकडे वेळेचं नियोजन नसेल, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट नसेल, तर तुमच्याकडून खूप मिस्टेक होणार आणि त्या झाल्या की आपला डेफिनेटली स्कोर आपला कमी येणार आहे, कॉन्फिडन्स लेवल आपली कमी राहते. ओके, सो ट्राय टू डू नॉट मेक एनी सिंगल मिस्टेक्स. जस्ट फॉलो दॅट टाइम मॅनेजमेंट, जस्ट प्रॅक्टिस अबाउट दॅट. प्रॅक्टिस करा. 100% तुम्हाला या इंटेन्शन जर केलं, माइंडमध्ये प्लॅनिंग ठेवून जर तुम्ही पेपरचं प्रॅक्टिस केलं तर नक्कीच तुम्हाला येणारा बोर्ड एक्झामचा पेपर खूप सोपा जाईल आणि त्या पेपरमध्ये तुम्ही स्ट्रेसलेस मॅक्झिमम मार्क्स मिळवशीला, एवढी मला खात्री आहे. तर तुम्हाला येणाऱ्या बोर्डच्या एक्झामसाठी आणि टाइम मॅनेजमेंटसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक. कीप युअर स्टडी वेल अँड स्कोर मोर मार्क्स, मोर दॅन 75 मार्क्स. जो आपला अजेंडा आहे तो मात्र आपल्याला प्रॉपर वेने कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी तुम्ही जेवढं मी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतोय त्या तुम्ही मात्र फॉलो करा. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू अँड वन्स अगेन बेस्ट ऑफ लक. ओके, कीप स्टडी गोइंग ऑन. थँक्यू.